अले बापले आजच्या दिवस नको येऊन आला पाणी आजच्या दिवस नको येऊन अले बापले पुला पाय भरून आलो बावाले आज नको येऊ ना बा सलाय पालना होते ना माया अरे बापरे लहान घाबरवून राहिली बे त्या हा कंदील बुड्याची लहान घाबरवून राहिली पायनं पायनं तोंड पायनं उराला आलंच पाहिजे चांगलं पाणी येऊ दे चांगलं येऊ दे आपल्याला लगन जोडवलं नाही बुड्यानं हो 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 केलं स्वतः पोटक्यातही नाही केलं आणि आपलंही दिलं लटकून नाही पाणी चांगलं येते मला धटके आवाज झालंच ना तसं चांगली याची पुरके पुरे सरकी दबू दे पराठी कैसी निघाली पाहिजे हो लेका हे पाने हेंबाड भाने अरे भाने मॅच झाला का कोणाला पिसावल्या सगळ्या कोणाला पिस्तल्या नाच ना नाच संगे बाब बोल हुआ पण मजा बोलले वाची ढानक ढानक नाच कपडे कपडे बे कपडे नाही लगा दुसरे कपडे नाही ना म्हणले मग आपले कपडे बदलायला भेटवायले काय अजून फालतू काढून नाही का ओला झालं अजून बम नाही का घरी मग घरी गेल्या अजून मला आले पाहिजे बे कपडे आपले ओले होते बातच सोकते ना अंगार सोकू आपण कपडे काही मजा घे बंबा पाण्याची झांगला नाच रे पिस्तल्या नाच ना तू मी तर माझे बम माझ्या राहिले माझ्या टकला मस्त कसं ओले निवान मस्त टकला मा बाबांना पाहिजे ना हा थंड घाल लागला मस्त पाणी अरे बाप कसं करता बाबा जमन नाही का आपली पायाची साधन नाही का म्हटलं हा भलता लो बाय भरून तुम्ही मला टिपीट पाहिजे होतं हे तर भलतं व्हायचं नाही जे चालू झालं वाटते आता नाही मग काय शार्प काय भर झालं कसं होईना आपलं डबल दुबारा पेरा लागेल का आपल्याला ओले काय त्याला ज्या मला काही समजून नाही काय कला हे पंढरपूरला पोचले का लोक पंढरपूरला गेल्या येते म्हणे पाणी काय तर बाबा काही समजून द्या ओले बापाले काय म्हटलं पलाटी बी दलपतेला ज्या मस्त मिळालं मुलोनी हे वायतूनच घेऊन राहिलो लाजा काय होईल काय मी पाहू आता जेव्हा भलोच्या काय माहिती आता पांडुरंगाच्या भलोच्या काय करते काय नाही एकादशीपर्यंत तर त्याच्यासाठी लोकांचं भलं करायला लागते म्हटलं कधीला बाजी हा स्वतःच नका पायचा पाच जो काहीतरी लोकांचा विचार करायला लागते तेव्हा ते आपला विचार होते म्हटलं निरा तुम्ही आपलाच पायचा घे ना आता हा पुरी दडपते पायाची तुमची पुरी अले बाबू असं बोलत होते काले हा माझ्यासाठी यायला का एकट्याले फुले आपल्या गावात फुले इकडच्या एलियात आला ना पुलं पाणी माझ्यासाठी यायला म्हणतं मी कोणतं भला निघालं लोकांचा आई बोलता लेको हो पोते हो तोंडात येईन तसं हा एखाद्या लेकलं असे नाही बोलत आई लेको हो संग लेको बदमाशे हो अरे जाऊ द्या ना बाबा त्याची चिरांग मारून ना त्याचे लग्न नाही जोडले म्हणून त्याची चिरांग मारून राहील म्हटलं तुमच्यासाठी हा ते मला जसं टपले आम्हाला म्हणेच त्याच्या बाबाला पाय ना म्हणे यंदा हा तुम्ही त्याच्यासाठी पोले गिलीने पाहिल्या ना म्हणून जरा जाऊन आले त्याचे अरे कोणत्याही पाचला पाहिली म्हणून तर दोन चाल वर्ष लेकलायचे लग्नाने जुळून राहिले हे तोंडातून खाल्ल्याबरोबर पाहिजे होते काय मोठे चिरमाले आहे ते हा मोठे हुशालके दाखवून राहिले तर आले लेको हो का तिकडे कामाला आपापले सांगितलं ते भाण्यानं सांगितलं ते बुड्याले हा खास कारण आपलं पोट पुढं दुखून राहिलं तर बुड्याला सांगितलं आता बुड्याला बरोबर आता माहीत झालं काय नाही दुखतीनच हा मग आता अजून विचार करा म्हटलं पुढं लय काम आहे हा फवारे गिवारे हे ते काम आम्हालाच करावं लागते हा फक्त धावतं पडलं तर माहित नाही म्हटलं हा आता टाइम नाही गेला आता लावून द्या आमच्या लाईना काय का मॅटाळायला का माऊली काही आपला बसला तिथं बाईचे काम करत चाललं तिकडे बसला आता झालं असं ना काय ते गौऱ्या का नाही आलं ते पाणी काल एवढं मोठं बोलायचं होणार जायचं आता ते भाऊ घालत बसशील अजून पाणी ते घंटावर आहे ना अजून मग ते धंदे करतं वाले का बयाळा झाले का तू सोड दे चल लोक नाही ना बा कसं आहे राजा तुझे कसे ना तुझे कसं आहे तुझे सदा नेहमी काम आहे पण आम्हाला नाही जमत ना आम्हाला कसं आहे सही चूल पेटवा लागते हे करावं लागते गौऱ्याशिवाय भागत नाही राजा इंधन गाडी पाहिजे हे ते पाहिजे म्हणून जरासं हे करावंच लागते ओळचू घालणं ते ओळवा जरासा ओलला होता तिकून म्हणून ते जरासं खसलं तिकून तो कोपरं ओल्या झाल्या त्या ओल्या झाल्या वक्तात कुठे जमते मग येतो ना मी पाय ना तुमचं काय आहे तिकडे तर येतो मग मी जरा भऱ्यानं बाय सांगा मग येशील तर चाल बसून दे गाड्या नाही तर मग कसं आहे तू म्हणशील मी सगळे झाल्यावर येतो ते जमणार नाही चल तिकडे तो शिवलाल बसलाय बाबा नाही तिकडे हा तर झुमऱ्या सगळी तयारी झाली आहे म्हणलं हा चलशील तर चल लवकर हे जाऊ दे हे चालूच असते हे आता ऊन घेऊन तर राहू दे बसला झालं ना द्या भाऊ घातलं ना गौऱ्या चल हो मी थेट म्हणून राहिलो कसं आहे तिकडे थांबले आहे लोक नाही वाट पाहून राहिले आपले म्हणून म्हटलं तुम्ही असेल बरं आहे ते मग कडे वक्तात या मग ते मग म्हणा मला घेतलंच नाही बा त्याच्यासाठी हा तेच म्हटलं लोक चला मावली भाऊ चला बाकी तर मग पुन्हा येईल जराशिक द्यास लागेल बरोबर हे काय तुम्ही निघा जराशिक पुढं मी येतो बरोबर इकडून इकडच्या भेपटीनं येतो मी निघा तुमच्या मागं येतो मी आता कसं यायच्या मागं तर हे काही सुचून नाही देते ना माझ्या घरी मैत्रिणी न काट लागन येतो पण हा आठो काळजी नाही राजा नाही तर तुम्ही आला मग माझ्यावर माहीत बोकांटी बसते सगळे माहीत जो घेते मग तो शिवला तर काहीच नाही करत तो तर मुनिमजीच आहे तो बबने त्याच्यापेक्षा पाहुणे पण झुमऱ्या तर झुमऱ्या तू असला तर बरं राहते जरा मला हातपाय धराले नाही तर काय माझ्या एकट्याच तिथं जाते ह्या गंज आणरेन प्लेट आणरेन बकेट आणरेन इंधन आणरेन ये मग हां लवकर माली
अरे शिवलाल पाहिजे राजा ते आपलं रे साहेबाचा जाऊन बोलू ना पंचायत समिती ते घरकुलचं दे ना जरा सगळं जमून. हां बाय 2 आता फक्त काय राहिलं राशन कार्डचं काम आहे. दोन 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 जमले पाहिजे माझे 2. मग मस्त होते बांधकाम. दे ना राजा तुझी जरशी वय काय म्हणते साहेबा सांग समजलं मला याच्यावर तेवढी लाईन लावून दे फक्त आपली टप्पा काढत 2 टप्पे निघाले सांग. शिवलाल तर जायची उजा घरी नाही झाली मार खाल्ले त्यानं घरून लोक दे रे बा शिवलाल काम करून दे आता काम करून दे. जाऊ दे ना झडी पाण्याचा बकरा आला तर कापा लागते. हो नाही बरं तुमचा नंबर लावा लागते काय मग सांगितलं कोणी आता मला फोन केला तर काल तर साहेबा सांगत बसलो तुम्ही काय राजे हो तिथं पंचायत समितीच होतो मी काल. मग काय तर 2-3 जणांचे लावले नंबर. आता सध्या आता नवीनचा तर विषय नाही आहे कारण की आता सर्वे बंद झाला आता सध्या ऑनलाईन. तर मग पहिल्या जुन्या याच्यात काय टाकला मी नाव टाकलं. अरे माय पाहिजे मग शिवला जमलं तर माय पाहिजे माय पोराचंही पाहिजे मग काय असं ते हिशोब करून टाकू तुला काही खर्च पण जास्त लागेल ना पाहिजे मग दोघांचे आमचे नंबर लावून डबलचे. घे ना पुऱ्या का घरातलेच घेऊन घे ना पोराचे घे बुडीचे घे बुड्याचे घे. हो ना ते तर कसं आहे साहेबासंग बोला लागते तसं रे एखादा मला एका धीरे करतो. बरं ठीक आहे दोघांचं करतो मी पण सांगू नका तुम्ही आता कोणाला द्यानले कोणी सगळ्या गावचे पैसे खाईन गाव सोडून पाहायला लागेल मला. तर म्हटलं आजचा आहे रविवार तर उद्या सकाळी जातो मग मी पंचायत समितीला. तर तुमचं काय आहे नंबर देऊन द्यायचा आणि मी बोलतो साहेबासंग काय आहे तर देणं घेण्याचं ठरवावं लागते तिथं फक्त. ते नगदी जमते ते उधार नाही जमत पहिले सांगतो. आजची सोय लावणं आजचा इतवार आहे रविवार आहे ना जरासं तू इल्या का उद्याचीच लावून राहिला इथं तर काही निक्षीचं दंडन आहे तर काय आपली पार्टी करायला लागते तिकडे काय की येऊन राहिला म्हणून म्हटलं निघत असं तर निघून घ्या आता असं म्हणाल मी सकाळी म्हणा टाईम होते झाले नाही मी सकाळी निघन म्हणा काही सांगता नाही काही रातचं जाईन असं तसं कारण घे ना जरासं घे ना आजच टप्पा पाडू. अरे हो राजा मी एकदम इमानदारीनंच बोललो नाही मला माहिती आहे इमानदारीचं माय काही घेऊन त्यांनी. तर मी म्हटलं चला बा खरोखर कामच हो बरं ठीक आहे ना तो नाही बाबा मायाच म्हण तर मला जमलं आज संध्याकाळी जावं लागेल राजा. म्हटलं संध्याकाळी जर जायचं काम पडलं तर मग कसं मी संध्याकाळी वापस येणार नाही. तर पैसे एक काम करणार तुम्ही सध्या 1000 रुपये देऊन द्या दोघं जण आणि बाकी काय असेल तर मग मी उद्या फोन लावतोच. बाकी देणे घेण्याचं काय आहे तर पण नंबर लावून देतो एवढं नक्की. अरे बापरे राजा आता तर पैसे नाही रे बारे चुकारा व्हायचा आहे चुकारा नाही आला पाटला तिकडे झाला पण पैसे नाही राजा उद्या लागून पाहिले असते वा पोस्टा आहे पोस्टातून जाऊन काढून दिले असते तुले आजच्या दिवस घरा निघून जरा असं शिवला सांगणार मी. हो राजा शिवलाल कसं आहे माया जोडणी अरे मी म्हटलं उद्या पाहिलं असता पोराला घेऊन पाठवलं असतं नाही तर कोणाजवळ देऊन ना तू गेला तरी असं जमणार नाही काय. अरे बिशी पसंत नाही का पाहि ना काय कसं करतं तर एक कारण काढून राहिले उद्या पाठवून देईन म्हणते कोणाजवळ म्हणजे त्याच्यातच शंभराचे 125 झालं काम आता हे कसं करतं मग. शिवलाल टोयगोटे म्हणते ना 100चे 125 नाही 100चे 150 करतो मी. नाही तसं नाही ते कसं आहे भाऊ माझं नाव कसं आहे बदलामच झालं आहे पहिले म्हणून म्हटलं कसं आहे तुम्ही द्या लोक काही म्हणतील त्याचं तुमचं कामं करून घ्या दोघायचं. मग काही आता लफड्यात पडत नाही मी साहेबाला सांगितलं साहेब चालले सुट्टीवर मग कसं आहे ते साहेब सुट्टीवर गेले तर मग अजून वांदा येईन ना मग जमणार नाही ना ते कसं आहे आता एक तर सर्वे बंद झाले. बुट्याच्या मागं मला नाही लागायला पुरण बा आपल्या असं घेतले पाहा लागेल घरी माझ्या घरची जवळ बरं मी काय शिवला मग येतो आलं तुझ्या ध्यानात आधी इथंच घेऊन घ्या त्याचं तिकडे कुठं काय कोणी आणून देईन कोणी नाही आणून देईन बरं मी काय बाजार वक्तात दिला चालणार नाही काय बाजार वक्तात जर चुकार करा होते त्या वक्ती देईन म्हटलं. घे टायमार बरोबर भेटू राहिले बाजारच्या टायमावर भेटू राहिले म्हटलं हो मग नाही तर अजून ते गाडी टाकशील तर काही दुसऱ्या कुठून आणणार नाही मग अजून काम बेंगलं नाही पाहिजे हां स्वतः झाला या आता बुड्याचं पाय काय आता. हो ना एकदम नसते करत ना थांब ना जरासा थांब ना. बरं काका तुमचंही करून घ्या ना मग दोघे जण द्या बाजारच्या टायमावर दोघे जण सांग मग फक्त कोणाला सांगू नका कसं आहे लोकांना चांगलं नाही दिसत तुमचेच दुश्मन आहे मग तुमचेच दुश्मन मला कान भरून देतील तुम्ही 1000 देईन तर ते 2000 देतील काम नाही करायचे म्हणून म्हटलं आपल्याच गोष्ट ठेवा आता चुपचाप नाही हे बा मी नाही आला ना बाबा नाही तो कशाही ना जो आला त्याच्यावर पैसे देऊन द्या येऊन जाते माझं तुमचं काम झालं म्हणजे झालं. बरं बा आता करावंच लागेल म्हणले काय इलाज नाही पाहा लागेल उसने पासणे बरं ठीक आहे पाय तुम्ही उसने पासणे काय फक्त काम करून देतो आपलं हा लवकरात एवढं काम करतो फक्त. अरे बिंदाच राही ना तुम्ही झालं मग समजा साहेबाचं माय आहेच काम तसं बिलकुल घट आहे आमचं तुम्ही काहीच नका करू बाकीचं आज देऊन द्या 1000 उद्या काय हिशोब म्हणते मग ते उद्या सांगतो तुम्हाला. आणि हे ना नौका चल ना तुम्ही म्हणते बसता शांताबाई सांगा गोष्टी करा चल ना फालतू बसता मग संध्याकाळी गोष्टी करायला येणार घरी चल ना तिकडे एवढं तयारी केली तुम्ही बसले आपले घ्याम करा. थांब ना रे थांब ना तुला माहीत नाही ना झुंब सगळं त्यासारखंच आहे काय त्याची बुडी कशी आहे त्याची बुडीच्यानं तुझी बायको काही बोलत नाही गुंपा बुडीच्यानं इथं सगळं इथं पाहा लागते ना. बरं नाही येतं मग मी हा ते पाहिजे मग जसं का ते ढोरं गिरा आले तर ढोर ते जोडी येतील वापस त्याला मला चारा पाणी करून देतो म्हणा आणि बस अलग बिल्ला मांडून मग तिथपर्यंत सगळं मी येतो संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आजचाच दिवस आहे म्हटलं रविवार जा लवकर जसे जाण तसेच लवकर वापस यायचा जास्त टाइम काही लावू नका लय वेळ बसता नाही तुम्ही तिकडे. अरे मामा हो ना चल ना लवकर निघणार तुम्ही राजा भलत्या टाइमपास मध्ये कोणी अजून येऊन नाही बसा नाही तुम्ही राजा भलते एक आता भेटा बंद घेऊ काय नाही घेऊन भाऊ.
हो हो बरं बरं ठीक आहे ना, लवकर आहे तुम्ही. बरं चालणार बा सामना घेऊन. बरं बरं ठीक आहे. चल 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 लवकर, चला निघा. चल देवताच्या इकडे जाऊन जाला लागेल ना, पहिले देवताची भेट घेऊ आणि मग पाहू तिकडे काय आहे ते. चल बरं.